देवेंद्र फडणवीस हे काय आमचे व्यक्तिगत शत्रू किंवा असं मानत नाही. नक्कीच ते या क्षणी आमचे राजकीय दुश्मन आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात या राज्याचे सूत्र गेल्यापासून तुम्ही नेत्यांच्या कुटुंबापर्यंत यंत्रणा पोहोचवल्या. व्यक्तिगत आरोप, कुटुंबावर आरोप, कुटुंब उद्ध्वस्त केली, तुरुंगात टाकलं. हे कधी या राज्यात घडलं नव्हतं. एक प्रकार सांगितलं जातं की संजय राऊतांनी वातावरण, पण महाराष्ट्र वारंवार तुमच्या भाषणातून तुमच्या सकाळच्या जगात की महाराष्ट्र नाचवण्याचं जे काही काम केलंय ते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. त्याला तुम्ही त्या नजरेतून बघताय? नक्कीच हे लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस हे काय आमचे व्यक्तिगत शत्रू किंवा असं मानत नाही. नक्कीच ते या क्षणी आमचे राजकीय दुश्मन आहेत. राजकारणातली लढाई ही वैचारिक असायला पाहिजे, भूमिकांवर असायला पाहिजे. ती यापूर्वी सुद्धा होती. पण भारतीय जनता पक्षानं गेल्या काही काळातलं राजकारण फार चुकीच्या दिशेने. गोपीनाथ मुंडे हे पहिले नेते होते ज्यांनी शरद पवारांवरती दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला. पुरावे आहेत का? पुरावे नाहीत. पण त्यांना काही करून शरद पवारांची प्रतिमा उद्ध्वस्त करायची होती आणि त्याशिवाय त्यांना महाराष्ट्र जिंकता येत नव्हता. म्हणून त्यांनी दाऊद 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 केलं. हे जे भाजपच्या भाषेत नॅरेटिव्ह सेट करणं, ही सुरुवात तेव्हापासून झालेली आहे. आपण एखाद्या माणसावरती आरोप करताना आपल्या हातामध्ये काय आहे? कौटुंबिक, व्यक्तिगत, राजकीय आरोप. मी राजकीय आरोपांना कधीही नाकारत नाही. राजकीय आरोप, भूमिकांवर आरोप, तुम्ही काही चुकीचे केलं असेल त्याच्यावर आरोप, धोरणांवरती आरोप हे व्हायलाच पाहिजेत. आम्ही केलेले आहेत, आम्ही करतो. बाळासाहेबांनी केलेले आहेत, पवार साहेबांनी केलेले आहेत, विलासराव देशमुखांनी केलेले आहेत. पण आज देवेंद्र फडणवीस यांच्या हातात या राज्याचे सूत्र गेल्यापासून तुम्ही नेत्यांच्या कुटुंबापर्यंत यंत्रणा पोहोचवल्या. व्यक्तिगत आरोप, कुटुंबावर आरोप, कुटुंब उद्ध्वस्त केली, तुरुंगात टाकलं. हे कधी या राज्यात घडलं नव्हतं. त्याच्यामुळे जी चीड आहे आमच्या मनातली की आम्ही पाहिलेला महाराष्ट्र हा नाही. आम्ही गेले किमान 40 वर्ष या महाराष्ट्रात काम करतो आहोत. किमान 40 वर्ष म्हणतो. पण हा महाराष्ट्र आम्ही पाहिला नाही. अशा प्रकारे राजकारण झालं या महाराष्ट्रात आम्ही कधीही पाहिलं नाही, अनुभवलं नाही. ते आम्ही पाहतोय. म्हणून आमचा जीव तुटतोय. हे राज्य आमचं आहे. फडणवीसांना राज्य आपलं वाटणार नाही, कारण त्यांचं राज्य वेगळं आहे, विदर्भ. त्यांना वेगळा विदर्भ हवा आहे. ते टुणकन उडी मारून जातील वेगळा विदर्भ झाल्यावरती. त्यांना महाराष्ट्र म्हणून त्यांचा संस्कार किंवा संस्कृती या भारतीय जनता पक्षाची अजिबात नाही. त्यांना महाराष्ट्रात 4 राज्य करायचे आहेत. आम्हाला हा महाराष्ट्र अखंड ठेवायचा, एक अख्खा महाराष्ट्र आम्हाला हवा आहे. भाजपचं ते धोरण नाही. त्यांना लहान राज्यांचं धोरण. त्यांना मराठवाडा एक वेगळं राज्य करावं, कोकण वेगळं राज्य करावं, मुंबई वेगळी करावी, विदर्भ वेगळं राज्य करावं, उद्या विदर्भ पण तोडून अजून 2 राज्य करावीत. हे त्यांचं राष्ट्रीय धोरण आहे आणि आम्हाला ते मान्य नाही. त्याच्यामुळे त्यांना एक राज्य म्हणून संस्कृती आणि प्रेम असण्याचं कारण नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताय, त्यानंतर राज्याच्या राजकारणातून भाजपने दूर केलं, तर तुम्ही भाजपसोबत जायला तयार असाल का? नाही, भाजप बरोबर कशा करता जावं? आमचं मुळात भांडण मोदी आणि शहांशी आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची वाट लावलेली आहे, मराठी माणसाला नष्ट करून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मराठी माणसानं स्वाभिमानानं जगू नये. बघा, हा महाराष्ट्र का लुटला जातोय आणि कोणासाठी लुटला जातोय मला सांगा ना तुम्ही. राज्यकर्ते या आधी सुद्धा आले दिल्लीत. त्यांनी मुंबईतल्या पैशांवर, थैल्यांवर नक्कीच नजर ठेवली. दिल्लीला मुंबईतून थैल्या तेव्हाही जात होत्या, पण ते राजकारण होतं. आज मुंबईकडून फक्त थैल्या जात नाही, तर मुंबईत उद्योग, मुंबईतली संपत्ती ही सगळी एका राज्यामध्ये वळवली जाते आणि महाराष्ट्र कंगाल केला जातोय. हे आम्ही कसं सहन करणार? आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपणारे राजकीय पक्ष आहोत. मग शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांनी आमच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला की त्यांना महाराष्ट्र लुटता यावा. आम्ही जिवंत आहोत. आम्ही पुन्हा जिवंत झालो. आमचं पुनर्निर्माण झालं आणि जसं राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो तसे आम्ही परत झेप घेतलेली आहे.